बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ मराठी लेखक मो मराठे लिखित एक कथा, बाई कशाला रडतील. बाईंच्या हातात पत्र आहे. अर्धवट घडी घातलेल्या स्थितीत ते आहे. म्हणजे त्यांचं वाचून झालं आहे असा तर्क करायला हरकत नाही. पत्र वाचून त्या सचिंत झालेल्या दिसत आहेत. शून्य नजरेने समोर बघत आहेत. त्यांची दृष्टी हरवल्यासारखी झाली आहे. डोळे पाणावल्यासारखेही दिसत आहेत. त्या अर्थी त्यांना आलेलं पत्र नक्कीच त्यांच्या घरचं असलं पाहिजे. मुलाचं, मुलीचं, नवऱ्याचंच असलं पाहिजे किंवा सर्वांनीच एकत्र लिहिलेलं. अर्थात या तिघांपैकी कोणीही पत्र लिहिलं तरी मजकूर सारख्याच अर्थाचा असणार. आम्ही सर्व छान आहोत, आमची अजिबात काळजी करू नकोस, तू प्रकृतीला जपून तिथं काम कर. मुलाने लिहिलेलं असणार, आम्ही भांडत नाही, आरडाओरड करत नाही, बाबांना त्रास देत नाही, सर्व कामं आमची आम्ही करतो, अगदी अगदी खरं सांगतो, आम्ही हट्ट अजिबात करीत नाही, आमची काळजी करू नकोस नाहीतर आम्ही तुझ्यावर रागावू. बाईंच्या यजमानांनी लिहिलेलं असणार, मुलांची काळजी करू नकोस, माझी प्रकृती ठीक आहे, काळजी करू नकोस, तुझ्या प्रकृतीत जपून काम कर. प्राप्त परिस्थितीत तूर्त तरी दुसरा मार्ग दिसत नाही. बाकी सर्व परिस्थिती जैसे थे. विशेष म्हणजे मुलं खूपच समजूतदार झाली आहेत. भांडत नाहीत, हट्ट करत नाहीत, आपलं आपण सर्व करतात, मला थोडासुद्धा त्रास देत नाहीत. तू अजिबात इकडची काळजी करू नये. काळजी करण्याने फक्त प्रकृतीस त्रास करून घेशील आणि मनालाही. कशाचाही विचार न करणे. आपण सामान्य माणसं, आपल्या हाती काहीही नाही. दर पत्रात बहुतेक अशाच अर्थाचा मजकूर असतो, पण बाईंना तो प्रत्येक वेळी नव्या स्वरूपात जाणवतो. त्या मग त्रास करून घेतात, हरवलेल्या दृष्टीने बघत राहतात. डोळे भरून येतात त्यांचे. मधूनच त्यांच्या नजरेतून संताप व्यक्त होतो, मधूनच आगतिकता. आत्ताही त्यांची नजर तेच भाव व्यक्त करते आहे. चीड, संताप, दुःख, आगतिकता. आता चांगली संध्याकाळ झाली आहे आणि त्यांच्या नजरेसमोर त्यांच्या घरचं दृश्य उभं राहिलं आहे. नवरा आत्ताच तरी घरी आला असणार. त्याला खूप लांबून यावं लागतं. सायकल पिटाळत तो येतो. सकाळी जाताना त्यानं डबा करून नेलेला असेल किंवा नसेलच. सकाळी काही खाऊन तो ऑफिसला गेला असेल किंवा उपाशीच गेला असेल. यावेळी आत्ता तो घरी पोचला असेल. मुलं गप्प तरी बसले असतील किंवा दोघंही एकमेकांच्या विरुद्ध तक्रारी घेऊन त्यांच्याकडे गेले असतील. घरी आल्या आल्या मुलांनी असे एकमेकांच्या विरुद्धचे तक्रारीचे सूर काढल्यानं तो रागावेल, चिडेल, कावेल आणि पोरांच्या अंगावर ओरडेल. एखादा सपाटाही पोरांच्या पाठीत घालील. पोरं फुरंगटून हिरमुसून जातील. यालाच तो म्हणतो पोरं समजूतदार झाले आहेत. त्यानं बहुतेक ब्रेड आणलेला असणार. बहुतेक चहातून ब्रेड खाऊन ते तिघही आत्ताची वेळ मारून नेणार. फार तर तो भात शिजवील. सोबत बहुतेक पिठलंच. फार तर आमटी, त्यातच बटाट्याच्या किंवा आणखी कशाच्या तरी फोडी टाकतो. म्हणजे वेगळी भाजी करीत बसायला नको. पोरांनाही आता सवय झाली आहे. ती म्हणतात, बाबा हे छान झालंय, छान लागतं, मस्त आहे, टेस्ट त्याला माहीत आहे. हे जे रसायन आपण शिजवलं आहे त्याला न कसली चव ना कसली ढब. पण पोरं समजूतदार झाली आहेत ना. बाई खिडकीतून बाहेर बघतायत, पण आता बाहेरचं का हे दिसत नाही. कारण बाहेर चांगलाच अंधार झाला आहे.
बाईंना उठून आता खोलीतला दिवा लावायला हवा आहे, पण त्यांच्याने उठवत नाही. त्या थोडा वेळ तशाच हरपलेल्या बसून राहतात. आता उठून बाईंनी दिवा लावला आहे. खोली तशी लहानशीच आहे. खोलीत एकूण दोघींची राहण्याची सोय संस्थेने केली आहे. बाई आणि त्यांच्या संस्थेतले आणखी एक महिला कर्मचारी. ती कुठंतरी गेली आहे, त्यामुळं बाई एकट्याच आहेत तिथे. बाईंना त्या एकट्याच आहेत हे किती बरं वाटतं आहे. घरचं पत्र येतं त्या दिवशी त्या अस्वस्थ, अशांत, बेचैन आणि हरवलेल्या असतात. त्या दिवशी त्यांना नेहमीची कामं करताना उदास वाटत असतं. संध्याकाळी खोलीवर परतल्यावर तर अधिकच उदास आणि हरवलेलं वाटतं. अशा प्रसंगी त्या नेहमीच एकट्याच असतात असं नाही, पण आज एकट्या आहेत. त्यांना ती परिस्थिती फार छान वाटते आहे. बाईंनी दिवा लावला आहे. बल्ब कमी शक्तीचा असल्याने प्रकाश मंद आहे. घरचं पत्र त्यांनी आत्तापर्यंत 2-3दा वाचलं आहे. तरी दिवा लावल्यानंतर त्यांनी पुन्हा पत्राची घडी उलगडली आहे आणि त्या पुन्हा वाचू लागल्या आहेत. नेहमीचाच मजकूर. या पत्रातही तोच. आम्ही ठीक आहोत. मुलं समजूतदार झाली आहेत. आपण सामान्य माणसं प्राप्त परिस्थितीत. बाईंचे डोळे अगदी भरून आले आहेत. आता कोणत्याही क्षणी त्यांच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागतील अशी चिन्ह दिसत आहेत. पण नाही, बाईंनी अश्रू आवरले आहेत. पत्रात मुलांनी आणि यजमानांनी लिहिलं आहे, तू काळजी करीत बसलीस तर आम्ही तुझ्यावर रागावू. बाई मुलांचा हट्ट मानतात, यजमानांचा सल्ला आणि शब्द मानतात. तसा त्यांचा सल्ला मानूनच तर त्या इतक्या दूर नोकरीसाठी आल्या आहेत. इकडे इतक्या लांब नोकरीला यायचं ठरवू लागलं तेव्हा बाई म्हणाल्या, मी इतक्या लांब गेले तर तुमचं कसं होईल? तुमचा सगळा दिवस नोकरी मागे. बाळ लहान, त्यांचं कोण करील? त्यांचं कोण पाहिल? मला कल्पना नाही पटत. त्यापेक्षा काय? त्यापेक्षा बाईंच्या यजमानांनी म्हटलं. त्यापेक्षा काय? बाईंनाही माहीत होतं त्यापेक्षा वेगळं काहीही करता येण्याची शक्यता नाही. त्या बोलायच्याच थांबल्या. यजमान समजूतदारपणे म्हणाले, तू नको काळजी करूस. मी बघतो सगळं मुलांचं. त्यांच्या जेवणाखाण्याची आबाळ करणार नाही मी. त्यांच्या कपड्यांची आबाळ करणार नाही. त्यांचा अभ्यास घेईन, सगळं करीन. तू जायला हवं. हो. आणि पत्नीला इतकं म्हणून ते मुलांना म्हणाले, तुम्ही राहाल ना रे नीट? हां, मी करीन बरं सगळं तुमचं. सगळं करीन. खाणं पिणं, कपडे, अभ्यास. अगदी सुलू ग. तुझं रविवारचं न्हाणंसुद्धा मस्त शॅम्पू लावून न्हायला घालीन तुला. मस्त वास, गरा फेस. मजा ना? मुलीनं मज्जा या शब्दाचा फारसा उत्साहवर्धक प्रतिसाद दिला नाही. उलट ती फुरंगुटली आणि आईला बिलगली. मुलगाही. बाईंच्या यजमानांनी मुलांची समजूत काढली. म्हणाले, आपणाला मोठं घर हवं ना राहायला? चांगलं छान नवं कोरं, छान रंग दिलेलं. अरे बांधलं जातंय आपलं घर. मग पैसे हवेत ना घर घ्यायचं तर? तुम्ही मिळवता की. अरे हो, पण पुरेसे नाहीत ना. महाग असतं रे बाबा नवं घर. माझे एकट्याचे पैसे पुरत नाही नवं घर घ्यायला. म्हणून आई पण चालली आहे नोकरीला. तर अशा बाई इथं आल्या. ह्या गावच्या महिलाश्रमात एक लहानशी नोकरी होती. 300-400 रुपये पगार. महिलाश्रम होता घराला मुकलेल्या स्त्रियांसाठी. संस्थेनं ठरवलं की मुख्य सुपरिटेंडंट बाईंच्या मदतीला आणखी एक जण घ्यावी. तशी जाहिरात प्रसिद्ध झाली. बाईंनी बघितली. त्यांनी विचार केला नाही, कारण गाव घरापासून खूप लांब होतं. 150 मैल. नोकरी हवी होती, पण घरापासून दूर नको होती. बाईंनी जाहिरात वाचली आणि थोडासुद्धा विचार न करता बाजूला ठेवली. बाईंच्या यजमानांनी ही जाहिरात बघितली. त्यांना वाटून गेलं,
हिला सांगावं का? 1-2 दिवस त्यांनी मनाशी ती कल्पना घोळवली. तिच्यापुढं कसा प्रस्ताव ठेवावा याचा विचार केला. संभाषणाची पूर्वतयारी केली आणि बाईंना म्हटलं त्यांनी, एक जाहिरात आहे, बघितलीस का? कुठली म्हणता? सगळ्या मी बघते, पण त्या माझ्या काय उपयोगाच्या? वॉन्टेड PA टू चीफ एक्झिक्युटिव्ह, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, वॉन्टेड जनरल मॅनेजर. पण या जाहिरातींचा मला काय उपयोग? यातली काय कुठली नोकरी मला मिळणार आहे? यातली नाही कुठली मिळणार, पण कुठली तरी मिळायलाच हवी ना. बाईंचे यजमान म्हणाले, हो हवी आहे खरी, पण मिळते कुठं? इतक्या ठिकाणी भेटून आले, अर्ज केले, कुणाला गळ घातली, पण कुठं जमत नाही. मग इथे अर्ज का नाही करून बघत? असं म्हणत बाईंच्या यजमानांनी बाईंना जाहिरात दाखवली. अहो पण पण किती दूर? मी तिथं जाऊ तुम्हाला सोडून, घरदार सोडून? बाईंनी विचारलं. नको जायला? अर्थात जमलं तर, म्हणजे मिळाली नोकरी ही तर मिळाली समजा, तर मी जावं? काय करणार? एवढा बोजा कर्जाचा डोक्यावर, त्या भडव्याच्या डोंबलावर इतके पैसे घातले, फंडातले म्हणू नको, तुझे 2 डाग विकले आणि बँकेचं कर्ज, ऑफिसचं कर्ज. सध्या बघतेस तू किती ओढाताण आहे. कर्जापोटी केवढा हप्ता आणि घराचा अजून पत्ता नाही तो नाहीच. बाईंचे यजमान वैतागत म्हणाले आणि रागाने थरथरू लागले. आगतिक झाल्याप्रमाणे धुमसू लागले. बाईंनी अर्ज केला. इंटरव्ह्यूसाठी बोलावून आलं. बाईंना वाटलं अर्ज केला, मुलाखतीसाठी बोलावून आलं, इथंपर्यंत ठीक आहे, पण जायचं तरी कशासाठी इंटरव्ह्यू द्यायला? मला शक्य नाही इतकं दूर नवऱ्यापासून, मुलांपासून, घरापासून जाणं. बाई यजमानांना तसं म्हणाल्या तेव्हा यजमान म्हणाले, इथं शहरात नाही ना मिळत, मग नको जायला दुसरीकडे. पण इतक्या दूर? मग घरात बैस आणि माखनवाल्याचा फोटो लावून त्याची पूजा कर. भडव्याला लाज पण नाही. एका माणसाचे 30,000 रुपये आपण घेऊन ठेवलेत, ब्लॉक देतो सांगून निर्लज्ज झालेत भडवे. बाईंनी इंटरव्ह्यूसाठी जायला होकार दिला. त्या आल्या. इंटरव्ह्यू झाला. बाई तशा वयाने फार मोठ्या नव्हत्या. नुकती 35 उलटली होती. गरीब पण तरतरीत वाटणाऱ्या. संस्थेचे लोक म्हणाले, आम्ही गरजू स्त्रियांनाच इथं प्राधान्य देतो, नोकरीच्या बाबतीतही तेच. बाईंनी सांगितलं, मीही गरजू आहे. त्याने आपली गरज पटवून दिली. चालकाने उलटसुलट प्रश्न विचारले. बाईंनी न गडबडता तर्क कायम राहील अशा दक्षतेनं उत्तरं दिली. बाईंची निवड झाली. पगार ठरला. दरमहा 350. राहायला संस्थेच्या इमारतीत खोलीत दुसरी एक सेविका असेल. बाई म्हणाल्या, चालेल. बॅग घेऊन बाई निघाल्या तेव्हा मुलं रडली. बाईंना बिलगली. धाकटी 7 वर्षांची सुलू तर बाईंना सोडीच ना. थोरला उमेश 12 वर्षांचा, तोही कळवळत होता, पण थोडा तटस्थ होऊन दुःख साहत होता. बाईंचे यजमान होतेच शेजारी. बराच वेळ मुलगी बाईंना सोडीना तेव्हा यजमानाने तिला हिसका दिल्यागत केलं व खिचून घेतलं. तिला म्हणाले, अगं आई, तुला आणि दादाला खूप खाऊ घेऊन येईल. आपण नव्या घरात राहायला गेलो ना की नंतरच खायचा बरं का. नव्या घरात कधी जायचं राहायला असा प्रश्न बाईंच्या यजमानांना मुलं नेहमी विचारित. प्रारंभी ते उत्साहाने उत्तर देत, पुढल्या महिन्यात असं. नंतर सांगत, तुमची वार्षिक परीक्षा झाली ना म्हणजे मग. पुढं मुलांच्या या प्रश्नाला ते उत्तर देऊ लागले, मी मेल्यानंतर त्या 30,000ची लाकडं घालणार आहे माखनलाल माझ्या मड्याला जाळण्यासाठी. मुलं मग आपल्या वडिलांना तो प्रश्न विचारायचीच थांबली. नोकरीला रुजू झाल्यानंतर 1-2 महिन्यांनी बाई एकदा सुट्टी दिवशी घरी आल्या. तेव्हा त्यांना हाच संवाद ऐकावा लागला. त्या घरी येताच मुलगी त्यांना बिलगली.
तिनं विचारलं. आई, आपण नव्या घरात कधी जायचं राहायला? बाईंच्या यजमानांच्या मनातला क्रोध त्या प्रश्नानं उसळून आला. ते म्हणाले, तो माखनलाल मेल्यानंतर. तिला काय कळणार आहे त्यात? कळायला हवं पोरांनाही आत्तापासून. या एवढ्या पोरांना कळेल तरच ती खवळून उठतील माखनलाल सारख्या बदमांशाविरुद्ध. बाईंचे यजमान म्हणाले, हे मात्र अगदी तुमच्या कम्युनिस्टांसारखं झालं हं. बाई वातावरणातला ताण हलका करीत म्हणाल्या व त्यांनी विचारलं, काय म्हणतोय तुमचा माखनलाल? काय म्हणणार, सिमेंट नाही, त्यामुळं कधी पूर्ण होईल बांधकाम सांगता येत नाही. त्याला म्हटलं, अहो आमची बिल्डिंग बांधायला सिमेंट नाही म्हणता, मग गांधी रोडवरची बिल्डिंग हो कशी उभी करताय झपाट्यानं? तुमचा माखनलाल टॉवर्स तर म्हणाला, तो कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यासाठी चीफ मिनिस्टरच्या ट्रस्टनं पैसे देऊन सिमेंट मिळवलंय. म्हटलं आमच्या बिल्डिंगसाठी द्या. म्हणला तुम्ही पैसे द्या जादा. किती हवेत? म्हणाला 25,000 द्या सगळे तुम्ही. तुमच्या बिल्डिंगमध्ये 12 जण आहेत, प्रत्येकाने 25,000 द्या. तेवढे देतो मुख्यमंत्र्यांना आणि स्पेशल कोटा मिळवतो सिमेंटचा. तुमची बिल्डिंग करून टाकतो 4 महिन्यात. मग बाईने उगीच विचारलं, मग काय? मग काय, आपण देणार आहोत का आणखी 25,000 जादा? 30 भरले त्यासाठी किती ओढाताण आणि किती काटकसर. ब्लॉक देईल ताब्यात कधी 100 वर्षांनी, तेव्हा त्यात आणखी 30,000 म्हणजे 60,000. आणखी त्यात 25,000. अशक्य, अशक्य. बाईंचे यजमान म्हणाले, शक्य नाही ना, मग सोसायचं सगळं. किती दिवस, पण किती दिवस सोसायचं? बाईंच्या यजमानांनी स्वतःशी चरपडत प्रश्न केला. 2 वर्ष तरी नक्कीच झाली होती. एका पावसाळ्यात ते राहत असलेली जुनाट चाळ कोसळली आणि इतर 20-25 जणांच्या बरोबर हेही कुटुंब बेघर झालं. मालकाला म्युन्सिपाल्टीने नोटीस दिली होती. भाडेकरूंना तसं सांगण्यात आलं होतं, पण भाडेकरू जायला तयार नव्हते. बघू पडेल तेव्हा असं म्हणत तिथंच राहिले. बाईंनी आपल्या यजमानांना म्हटलं, आपण धोका पत्करायला नको. कधी अचानक पडली तर काय होईल सांगता का येतंय? आपल्यापैकी कोणी मेलं नाही तर अपंग झालं, मग काय करूया? दुसरी जागा बघूया आपण. कुठं मिळतात? इतकी घरं बांधताहेत शहरात, इतक्या बिल्डिंगा उठताहेत, इतके ओनरशिप फ्लॅट्स. आपण बघूया ना आपल्या एखादा छोटासा. किती दिवस या जुनाट चाळीत राहायचं आणि त्यात पुन्हा हा धोका. अगं पण पैसे बघा तुम्ही. कर्ज काढा कंपनीचं, बँकेचं, फंडातले बघा. अगं पोरांची शिक्षणं, पोरीच्या लग्नासाठी लागतात फंडाचे पैसे. त्याला वेळ आहे अजून. आधी ब्लॉक, निदान लहानसा तरी. बाईंच्या यजमानांनी मग ते काम करीत असलेल्या कंपनीकडे पगारापोटी ॲडव्हान्स म्हणून कर्जाची मागणी केली. बँकेकडे कर्जाची मागणी केली. प्रॉव्हिडंट फंडातून कर्ज मागितलं. पैशांची सोय होते आहे असं बघून त्याने आपल्या आटोक्यातला ब्लॉक शोधायला सुरुवात केली. माखनलाल बिल्डर यांची अनेक ठिकाणी इमारती बांधण्याची कामं चालू होती. बाईंच्या यजमानांनी साईट बघितली, मॉडेल बघितलं. मग ते संध्याकाळी बाईंना घेऊन माखनलालच्या ऑफिसात गेले. तिथं अनेक ठिकाणी चालू असलेल्या इमारतीचे प्लॅन्स ठेवले होते, मॉडेल्स ठेवली होती. यजमानांनी बाईंना सांगितला, हा बघ, ह्या कॉम्प्लेक्समधला हा C3 मधला आपण तळाचा घेऊ. तळाचा का? वर घेऊ की हवेशीर? पैसे जास्त पडतात. तळाचा सर्वात कमी, थोडा कोंदट होईल, हवाही कमी. आणि वरच्या लोकांनी टाकला केर कचरा, रात्री अपरात्री केलेला दंदनाट. पण त्याचं काय एवढं? आपल्या खिशाला परवडतंय काय ते बघावं. बाई म्हणाल्या, ठीक आहे, करूया बुक. यजमानाने माखनलाला 20,000चा चेक दिला. पावती घेतली. शिवाय वर 10,000 दिले रोख बिनपावतीचे.
ब्लॉक बुक केला. त्या दिवशी त्यांना खूप काही मिळवल्यासारखं वाटत होतं. संध्याकाळी ती पोरांना म्हणाली, आपण आता नव्या घरात जाणार, नव्या कोऱ्या. आपल्या स्वतःच्या. यजमान म्हणाले. पुढच्याच पावसाळ्यात बाई राहत असलेली जुनी चाळ पडली. बाई आपल्या यजमानांना म्हणाल्या, बरं झालं बाई, आपण आधीच दुसरीकडे बुक केली जागा. लहानशी का असे ना, पण नवी स्वतःची असे. हे बोलताना बाईंचा ऊर आनंदाने भरून आला होता, तर त्यांच्या यजमानांचा अभिमानाने. पावसाळा संपला. पडलेल्या चाळीतील लोक आसरा शोधत कुठं कुठं गेले. बाई आपल्या एका नातेवाईकाकडे गेल्या. बाई, यजमान आणि 2 मुलं. बाई रिकाम्याच होत्या. नातेवाईकांचा फ्लॅट होता 4 रूम्सचा. त्यातली एक खोली वेगळी काढण्याऐवजी नातेवाईक म्हणाले, काही महिन्यांचाच तर प्रश्न, राहा आमच्यातच. बाई आणि त्यांची मुलं, यजमान तिथं त्यांच्यातच राहू लागले. बाई घरातल्या कामाचा भार उचलू लागल्या. 6 महिने झाले. कधी व्हायचा तुमचा ब्लॉक? नातेवाईकांची चौकशी सुरू झाली. काल गेलो होतो माखनलालच्या ऑफिसात. बाईंचे यजमान म्हणाले, मग कधी देतोय? थोडे दिवस लागतील म्हणाला अजून. यजमान आवाज पाडून म्हणाले. पुन्हा नातेवाईकांनी विचारलं, कधी होतोय तुमचा ब्लॉक? इतक्या माणसांचा वावर, 4 खोल्या तर लहान. बाईंचे यजमान पुन्हा माखनलालला भेटायला गेले. त्यावेळी बाईही गेल्या. माखनलाल बिल्डर्स अँड प्रमोटर्स ऑफिसात होते. आधी बाई आल्या होत्या त्यापेक्षा अधिक मोठी आणि नाविन्यपूर्ण बिल्डिंग मॉडेल्स भोवती ठेवलेली. मोठाले कमर्शियल कॉम्प्लेक्स, मोठाले रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स, मोठाले टॉवर्स, त्यावर आकाशात उंच घुसलेलं रोटेटिंग रेस्टॉरंट. बाईंनी वर्तमानपत्रातील जाहिरातीत माखनलालच्या नवनव्या कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्रोजेक्टविषयी वाचलं होतं. आपणही याच माखनलालनं बांधलेल्या बिल्डिंग्सपैकी एकात राहायला जाणार म्हणून त्यांच्या मनात त्या जाहिरातीविषयी एक आपलेपणाची भावना निर्माण होऊन राहिली होती. काय शेठजी, कुठंपर्यंत आलंय काम? बाईंच्या यजमानाने विचारलं. कशाचं? माखनलालने विचारलं. तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. माखनलाल तिकडे बोलू लागले. पुन्हा बाईंनी विचारलं, अहो, आमच्या ब्लॉकचं, आमचं जुनं घर पडलं आहे. त्यांच्या आधीच तुमच्याकडे पैसे भरलेत 30,000. कर्जे काढलेत त्याच्यासाठी. सध्या नातेवाईकांच्या घरात राहतोय आम्ही. मी विचारते, आमचा ब्लॉक कधी देणार तुम्ही? माखनलालजींनी बाईंकडे बघितलं. बाईंचा स्वर चिडीचा आहे हे त्यांच्या लक्षात आल्याशिवाय कसं राहील. त्यांच्या हेही लक्षात आलं की यांनी पैसे भरलेत आपल्याकडे. माखनलाल असे एकटक बघत राहिलेले बघून बाई पुन्हा काहीतरी बोलायला सुरुवात करणार होत्या. तेवढ्यात माखनलालच म्हणाले, साला तुम्ही काय 30,000 का बात करते? 3-3 लाख ज्यांनी भरलेत त्यांना नाही मला जागा देता येत. शेठजी उद्गारले, प्रतिष्ठानला डोनेशन दे तर सिमेंट. मग द्यायचं? देतो ना, देतो, पण पैसे तुम्ही द्या. मागल्या वेळेस मी म्हणलो. मग मोठ्या बिल्डिंगचं काम? तिथली क्लायंट्स जादा देते, 30-30, 40-40 हजार. तुम्ही देते नाही ना? मग कशाला कटकट करते? सिमेंट सस्ती होईल तेव्हा तुमचा ब्लॉक, तोवर काय नाही. बाई आणि यजमान थोडा वेळ तिथं बसले आणि चरपडत परतले. काय झालं तुमच्या ब्लॉकचं? होतोय की नाही? नातेवाईकांनी विचारलं. पैसे मागतोय तो जास्त, यजमान म्हणले. किती? 25,000. म्हणतो मुख्यमंत्र्यांना देणगी द्यायला हवी. मग? नातेवाईकांची पृच्छा. कसं शक्य आहे? बाईचे यजमान अधिकच पडलेल्या स्वरात म्हणाले. मग तुमचा चाळीचा मालक तरी बांधून देतो का बघा. असं किती दिवस आमच्याकडे? चाळ पडल्यामुळे चाळीचा मालक खुश होता. भाडेकऱ्यांची कटकट मिटण्याची आशा होती. त्यामुळे चाळीची जागा विकली जाण्याचीही.
बाई आणि यजमान चाळ मालकाला भेटायला गेले. कधी बांधताय चाळ पुन्हा? पुन्हा? आपल्याकडे कुठे आहेत पैसे चाळ बांधायला? त्याच्या आईला भाडं वाढवून द्या म्हणालो तर एक जण तयार नव्हता. चाळ विकायची म्हटलं बिल्डरला तर कोणी सोडून जायला तयार होईना. माखनलालची चांगली ऑफर होती 4 लाखांची, पण तो म्हणाला इतके 10-12 भाडेकरी असतील तर मला नकोय. बरं झालं तिच्या आईला पडली पावसात दे. पण अहो, आमची राहायची सोय? तुम्ही घेताय ना ब्लॉक, मग जा तिकडे राहायला. मी काही चाळ बिळ बांधित नाही आता. पडून राहू दे माझी जागा तशी ओसाड. बाई आणि यजमान घरी आले. काय म्हणाला तुमचा चाळ मालक? बांधत नाही म्हणाला एवढ्यात. बाईंचे यजमान म्हणाले, म्हणून तर स्वतःची जागा घेण्यासाठी पैसे भरले, कर्जे काढली, दागिने विकले. बाई म्हणाल्या. बाईंना वाटलं आता आपणाला रडू फुटणार, पण परकं घर, नातेवाईकांचं, त्यांच्या घरात रडणं म्हणजे. आणि त्या उठल्या आणि आत गेल्या. बाईंनी मुद्दाम यजमानांना फिरायला म्हणून बाहेर काढलं. म्हणाल्या, आपण नाद सोडूया स्वतःच्या ब्लॉकचा आणि पैसे परत घेऊया माखनलालकडून आणि दुसरी भाड्याची बघूया. 30,000 निदान 2 खोल्या तरी मिळतील भाड्याने. एवढी पागडी देऊन मग काय करणार दुसरं? चला चला आपण जाऊया. यजमानांना घेऊन त्या माखनलालकडे आल्या. त्यांच्या ऑफिसात आता नवी मॉडेल्स मांडलेली होती. नव्या हाऊसिंग स्कीमच्या जाहिराती झळकल्या होत्या. तिचं बुकिंग करण्यासाठी माणसं लोटत होती. आधी माखनलाल त्यांच्याशी बोलायला तयार नव्हता, पण बाईच त्यांच्या खोलीचं दार ढकलून आत घुसल्या. आमचे पैसे द्या परत. क्या बोला? आमचे पैसे परत द्या. ब्लॉक काही होत नाही, निदान आम्ही भाड्याची जागा घेतो. आमची चाळ पडली. माखनलालनी त्या दोघांकडे बघितलं आणि म्हटलं, ठीक आहे, तुम्हाला 20,000 पावतीचे, बिनपावतीचे 10,000. बिनपावतीचे? आम्ही काही बिनपावतीचा व्यवहार करत नाही. म्हणजे काय? पैसे परत हवे असतील तर 20,000 मिळतील, पण ते आणखी 2 महिन्यांनी. मार्केटची पोझिशन फार टाईट आहे. तूर्त. आणि बिनपावतीच्या 10,000चं काय? सांगितलं ना, ही फसवणूक आहे, चिटिंग. मी पोलिसांना सांगेन. हे बघा, दम देऊ नका. तुमच्यापाशी 20,000ची रिसीट आहे. मी तेवढे परत करेल. 10,000चं काय म्हणता त्याला अर्थ नाही. बिगर पावतीला पैसे दिलाच कसा? हां, तुम एज्युकेटेड लोक. जावा, आम्ही कामात आहे, जावा. बाईंच्या यजमानांना खूप काही बोलायचं होतं. बाई नाही, पण दोघेही निमूट उठले व बाहेर पडले. 4 दिवसांनी बाईंचे यजमान आपल्या नातेवाईक ग्रहस्थांना म्हणाले, आमचं सगळं त्रांगडच झालं आहे. मी म्हणतोय की बोला. तुमच्या सगळ्यांना आमच्या सगळ्यांचा त्रास होण्यापेक्षा इथल्याच एका खोलीत. काय? नातेवाईक बाई उद्गारल्या. मी तेच म्हणणार होतो, नातेवाईक गृहस्थ म्हणाले. उगीच सगळा गोंधळ होतोय. जेवणं खाणं एकत्र, राहणं एकत्र, कपडे एकत्र. नकोच ते. आता तुमची अडचणही ओळखली पाहिजे आणि आमची प्रायव्हसीही. तुम्ही तुमचा संसार एका खोलीत हलवा. जेवण खाणं तिथं बनवा. तुम्ही जाल तेव्हा रंग लावून घेऊ आम्ही. पण एक भाडं द्यावं लागेल. किती? आता बघा, आजच्या दराने 200 तरी हवेच की. 200? बाईंनी विचारलं. मग त्यापेक्षा कमी? ॲडव्हान्स नाही, पगडी नाही, डिपॉझिट नाही. माझं कर्ज फिटायचं आहे, ते तरी फिटून जाईल परस्पर. पण एक, भाडे करून म्हणून क्लेम करायचा नाही. भाडं रोख द्यायचं.
आणि कुणाच्या ना अध्यात ना मध्यात असं राहायचं, हां, सांगून ठेवते. नातेवाईक बाईंनी बजावलं. हे उद्गार ऐकूनही बाईंचे डोळे भरून आले, पण बाईंनी अश्रू आवरले. कसं रडणार दुसऱ्याच्या घरी? बाईंचे यजमान आपला महिन्याचा पगार वेगवेगळ्या खात्यावर वाटतच खोलीत परतले. कंपनीकडून कर्ज घेतलं त्याचा हप्ता, कंपल्सरी सेव्हिंग्ज खात्याचा हप्ता, बँकेच्या कर्जाचा हप्ता, प्रॉव्हिडंट फंडाचा हप्ता, दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात आलेला 1 दिवसाचा पगार, लांब नोकरीवर जाता येताना खाजगी बस होती त्या मासिक भाड्याचा हप्ता, खोली भाड्याची रक्कम. ते खोलीत आले आणि हताशपणे बसले. त्यांच्यासमोर चहाचा कप ठेवीत बाई म्हणाल्या, आज विशेष दमायला झालंय असं दिसतं. दमायला नव्हे मग? बाईंच्या यजमानाने पैशांचं पाकिट काढून त्यांच्यासमोर ठेवलं. म्हणाले, हे घे, यात चालव महिन्याचा खर्च. धान्य, दूध, भाजीपाला, मुलांच्या फिया, पुस्तकं, कपडे. ते थांबले. बाईंनी पाकिट उचललं नाही. ती काहीच कृती करत नाही असं बघून बाईंचे यजमान म्हणाले, फक्त एकच खर्च मी कमी करू शकतो, बसचा. उद्यापासून सायकलनं जाईन मी ऑफिसला. इतक्या लांब? अहो, बसेनच अर्धा पाऊण तास लागतो. दुसरं काय करू? सामान्य माणसं आपण असंच जगायचं. बाईंच्या यजमानांच्या तोंडून हे शब्द सारखेच येऊ लागले. मुलांनी भेळ खायला जाऊया का म्हटलं की हेच शब्द, आपण सामान्य माणसं. आपण कुठली भेळ खाणार? नवे कपडे घेऊया म्हटलं की आपण सामान्य माणसं. आपणाकडे कुठाही पैसा नवे कपडे आणायला. मुलांच्या ट्रिपचा विषय निघाला, आपण सामान्य माणसं. आपल्याकडं कुठं आहेत पैसे ट्रिपला जायला? मुलानं ट्रिपचा विषय काढला तेव्हा ते म्हणाले, अरे आता ट्रिप कशाला? नव्या घरात नाही का आपण राहायला जाणार? कधी जायचं बाबा? जायचं ना. तो माखनलाल मेला म्हणजे जायचं. निर्लज्ज भडवा, पैसे घेतो 30-30 हजार आणि म्हणतो आणखी पैसे द्या. ऑन मनी मुख्यमंत्र्यांच्या बोडक्यावर घालायला. हा भडवा प्रतिष्ठानं स्थापन करणार, त्यांना गांधींचं नाव देणार, त्यासाठी पैसा घेणार बिल्डर्सकडून, साखर सम्राटांकडून, ब्लॅक मार्केटियर्सकडून, स्मगलर्सकडून आणि मग सिमेंट देणार. मग आमची घरं होणार. गरिबी हटाव, गरिबी हटाव. बाईंनी बघितलं, त्यांचे यजमान नुकतेच सायकल पिटाळत कितीतरी लांबून आले होते आणि भिंतीशी बसले होते. जाहीर सभेत एखाद्यानं बोलावं किंवा एखाद्या नटानं नाटकातलं भाषण म्हणावं किंवा मानसिक ताण असह्य झालेल्या एखाद्या वेड्याने. बाई घाबरून गेले त्या कल्पनेने. त्या आपल्या यजमानांना सांगणारच होत्या थांबायला. तेवढ्यात घरमालकीनबाई आल्या. म्हणाल्या, अहो काय बडबडताय? ही काय सभा आहे शनिवार वाड्यापुढची? सरकारी नोकराचं घर आहे हे. इथं CMला तुम्ही शिव्या? बाई उठल्या आणि त्यांनी पटकन दार लावून घेतलं. मालकीनबाईंना म्हणाल्या, अहो मी सांगते त्यांना, ऑफिसात झालं असेल काहीतरी. बाई यजमानांपाशी बसल्या. यजमानांकडे त्यांनी बघितलं तर ते रागाने संतापाने धुमसत होते. मुलं शाळेतून आली होती. ती बाईंना येऊन बिलगली, अहो ऐकलत ना, मालकीनबाई काय सांगून गेल्या? सरकारी नोकराचं घर आहे हे. इथं बोलू नये मंत्र्यांविरुद्ध. बोलणार बोलणार बोलणार. चव्हाट्यावर उभं राहून बोंब मारणार याच्या नावानं. पेपरवाल्यांनी सगळी खाबुगिरी चव्हाट्यावर मांडली आहे त्याची. त्यानं पैसे घेतले आणि बिल्डर्सना सिमेंट दिलं. त्यातून उभे राहिले परेरा टॉवर्स आणि माखनवाला टॉवर्स. हे सगळे फ्लॅट्स बड्या स्मगलरांनी घेतलेत, नाहीतर काळ्या बाजारवाल्यांनी, नाहीतर टॅक्स बुडवणाऱ्यांनी. आम्ही गरीब सामान्य माणसं, आम्ही कुचमतो इथं. आणि माखनवाला सांगतोय ऑन मनी द्या, ऑन मनी द्या. ते डोनेशन देऊन सिमेंट आणतो, घर बांधून देतो. हां,
बाईचे यजमान संतापाने धगधगत म्हणाले, अहो, असं घरातल्या घरात संतामून का भागणार आहे? त्यात आपण दुसऱ्याच्या घरात राहतो. त्यांनी कुठल्या परिस्थितीत दिली आहे खोली आपणाला? पण भाडं भरतो ना 200 रुपये. अहो, तरी पण त्यांनी जा म्हटलं इथून तर कुठे जाणार आपण? मुख्यमंत्र्यांच्या घरात, त्यांच्या बंगल्यात, नाहीतर माखनवाल्याच्या. चोर साले. हा देश तुझ्या माझ्यासारख्या सामान्य माणसांचा नाही बघ. तो दरोडेखोरांचा आहे, मंत्र्यांचा आहे, स्मगलरांचा आहे, काळ्या बाजारवाल्यांचा आहे तो. ऐकलं आज? आमच्याकडे संपाचे वारे वाहू लागलेत आणि संप म्हणजे थेट भडवे लॉकआउट पर्यंत ताणणार. पुन्हा तुम्ही शनिवार वाड्यापुढचं बोलायला लागलात. चला उठा, पोरांना घेऊन बाहेर जाऊन या, थोडं मोकळ्या हवेत. नको, तुम्ही जा, मला थकायला झाले खूप, यजमान म्हणाले. मुलांनी दप्तरं उचलली. ती म्हणाली, नको आई, अभ्यास करीत बसतो आम्ही. बाहेर जाण्याचा बेत रद्द झाला. पण बाईंना एक जाणवलं, नवऱ्याला आर्थिक ताण सहन होत नाही. सारखा तोच विचार, कर्ज कसं फिटायचं. ते म्हणालेच, कर्जे नुसती करून बसलोय आणि ती फेडतोय. माखनवाला वापरतोय माझे 10,000. 2 वर्ष झाली मी आपलं फेडतोय कर्जाचे हप्ते. खात नाही, पित नाही, पोरांच्या आयुष्यात आनंद नाही. घर, नवं घर, फ्लॅट. एकट्यानं कमवायचं तरी किती आणि कर्ज तरी फेडायचं किती? बाईंनी ठरवलं, आता आपणाला नोकरी शोधलीच पाहिजे. त्यांनी त्या दिवसाचं वर्तमानपत्र काढलं, उघडलं. पहिल्या पानावर माखनलाल टॉवरची नवी जाहिरात, पुढल्या पानावर चाकणवाला बिल्डरच्या नव्या हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या उद्घाटनाची जाहिरात, शेवटच्या पानावर पोकनाका कंपनीची ओनरशिप फ्लॅटचं बुकिंग सुरू झाल्याची जाहिरात. बाईंनी त्यांच्यावरची नजर उचलली आणि वॉन्टेडच्या जाहिरातीवरून फिरवली. शेवटी त्या यजमानांना म्हणाल्या, अहो, बघितलं ना किती नव्या हाऊसिंग स्कीमच्या जाहिराती आहेत. करायच्या काय त्या? खायच्या? तू तुझ्यासाठी उपयोगी अशी नोकरीची जाहिरात बघ आहे का? ब्लॉक घ्यायला पैसा लागतो, पैसा. काळा नंबर 2चा. तो ज्यांच्यापाशी आहे त्यांना सिमेंट आहे, त्यांच्या बिल्डिंगा उभ्या राहतात. काही नाही, या चोरांच्या सगळ्या भानगडी वर्तमानपत्राने उघड्या पाडल्या आहेत. यांना भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजेत. त्या रात्री बाईंचे यजमान उठले. त्यांनी टाईट कपडे घातले, टी-शर्ट घातला, गळ्यात रुमाल बांधला, पिस्तूल भरून घेतलं आणि माखनलालच्या घरासमोर जाऊन उभे राहिले. दार बंद होतं. त्यांनी लात मारून ते उघडलं. सरळ टॉक टॉक करीत ते आत घुसले. माखनलाल झोपला होता. त्याच्यावर पिस्तूल चिकटवून त्यांनी त्याला जागं केलं. हमारा पैसा लाव साले, पैसा लाव, नाही तो गला घोटता हूं मैं. बिनपावतीचे पैसे घेतो आणि नाही म्हणतो. पैसे घेतो पण फ्लॅट देत नाही. चल भडव्या, हो मरायला तयार. माखनलाल उठला. त्याने बाईंच्या यजमानांचे पाय धरले. मग शरणागतीच्या आवाजात तो म्हणाला, सच बोलता हो साहब, मी दोषी नाही. मुख्यमंत्र्यालाच पैसे लागतात, त्याला देणग्या. तो चलो. बाईंच्या यजमानाने त्याला फरमावलं आणि त्याच्या लुंगीच्या गाठीला धरून फरफटवीत त्याला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आणलं. तिथल्या संरक्षकांनी त्यांना अडवलं तेव्हा त्यांच्या पाठीत लाथ किंवा गुद्दा जे सहज जमेल ते घालीत ते आत आले. तिथं मुख्यमंत्री तंतुले काहीतरी गुप्त कारस्थान करीत बसला होता. बाईंचे यजमान त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले. लुंगीच्या गाठीने धरून आणलेल्या माखनलालला त्यांनी त्यांच्यासमोर उभं केलं व विचारलं, पहचान तो है इसे? नहीं. मुख्यमंत्री थरथरत म्हणाले, ये है मखनलाल, एक बड़ा बिल्डर.
इससे डोनेशन लेके तुमने इसे सिमेंट दिया. त्यातून त्यानं काळा पैसावाल्यांसाठी हाऊसिंग कॉम्प्लेक्स बांधले, व्यापारी बिल्डिंगा बांधल्या आणि माझे पैसे साला देत नाही, घर पण देत नाही. याला याला तू जबाबदार आहेस. तू गरिबांच्या कल्याणाची भाषा करतोस पण गरिबांची कोंडी करतोस. तू 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 चोर आहेस, चोर, लुटारू आहेस. तुला तुझ्या सत्तास्थानावरून डिसमिस करण्यात येत आहे. नाही नाही, मुख्यमंत्री ओरडला. ऐसाच ऐसाच, बाईंचे यजमान म्हणाले व त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पार्श्वभागावर एक लात मारून त्यांना फुटबॉलसारखे खिडकी बाहेर भिरकावलं. ते 7व्या मजल्यावरून भयानक किंचाळत खाली समुद्रात पडले. बाबा, म्हणजे तुम्ही अगदी अमिताभची सगळी ॲक्टिंग केलीत की, बाईंचा थोरला मुलगा म्हणाला आणि खो खो हसू लागला. बाईंना हसायचं नव्हतं म्हणून त्यांनी ओठ मिटवून ठेवले. सायकल घेऊन बाईंचे यजमान ऑफिसला जायला निघाले. जाताना पुटपुटले, जातो, नोकरी करतो, पगार मिळवतो, कर्ज फेडतो, माखनलालच्या बोडक्यावर घालतो आणि मुख्यमंत्र्यांच्या. अगदी निघता निघता ते बाईंना म्हणाले, तू कुठल्या तरी नोकरीविषयक जाहिरातीचं म्हणत होतीस ना? हो, करते अर्ज. आणि बाई नोकरीसाठी आल्या, पैसे मिळवू लागल्या, काटकसरीत राहू लागल्या, यजमानांकडे पैसे पाठवू लागल्या, कर्जे फेडू लागल्या, यजमानांची मुलांची पत्र वाचू लागल्या. आम्ही सामान्य माणसं प्राप्त परिस्थितीत दुसरं काय करणार? नशिबी असेल ते सहन करायचं. काळजी करू नये, मुलं समजूतदार आहेत. तू पाठवलेले पैसे कर्ज फेडीतच जातात. तेवढं माझ्या डोक्यावरचं ओझं एका कर्जापुरतं कमी वाटतं. बाईंनी पुन्हा एकदा आजचं ताजं पत्र वाचलं आहे आणि बाजूला ठेवून दिलं आहे. त्यांचे डोळे आणि हृदय भरून आलं आहे. मुलांचं कसं चाललं असेल याच्या विचारानं त्या कासावी झाल्या आहेत. मुलं समजूतदार झाली आहेत. याचा अर्थ आपले इवले इवले बालहट्टसुद्धा मारून टाकायला शिकली आहेत ती. पोरीला गोडाचा शिरा आवडतो, तो मिळावा यासाठी तिनं हट्ट धरायचा नाही, म्हणजे समजूतदारच व्हायचं ना. पोराला बूट घ्यायचे आहेत, त्याबद्दल त्यानं काही बोलायचं नाही, म्हणजे समजूतदार व्हायचं. नवऱ्याने समजूतदार व्हायचं, बायकोने समजूतदार व्हायचं. हल्ली बाई 2-3 महिन्यातून एकदाही मुलांना भेटायला जात नाही. नुसतं जाऊन यायचं तर 100 रुपयांचा खर्च. बाईंचे यजमान म्हणतात, नुसते एसटीच्या बोडक्यावर असे पैसे घालण्यापेक्षा. बाईंना समजतं. त्यांनी आजकाल घरी जाऊन येण्याचा मोह टाळला आहे. गेले 6 महिने त्या गेलेल्या नाहीत. बाईंच्या मनात घरच्या आठवणी विलक्षण वेगाने उसळून आल्या आहेत. नवऱ्याच्या, मुलांच्या, त्यांचे नाना हट्ट, त्यांची नाना रूपं, अभ्यास करणारी, खेळणारी, बागडणारी, आईच्या कुशीत शिरणारी. मुलग्याला हात धुतले की ते आईच्या पदराला पुसायला आवडतात. धाकटीचं न्हाणं झालं की तिला टॉवेलनं केस बांधून उन्हात बसायला आवडतं. नवऱ्याला कांदा घातलेलं खमंग चवीचं पिठलं आवडतं आणि पगारानंतरच्या पहिल्या रविवारी फरमाईश असते साखर भाताची. हे सगळं करायला बाईंना आवडतं. मुलानं त्याचे हात पदराला पुसलेले आवडतात. पुरीला न्हायला घालून तिच्या केसांना पांढरा स्वच्छ टॉवेल बांधायला आवडतो. धम्मक केशरी रंगाचा खमंग साखर भात करून शेवटची आग्रहाची एक मूद नवऱ्याला वाढायला आवडते. बाई सगळ्यावर खुश होत्या. चाळीत थोडीशी जोराची हालचाल कुणी केली तर माती पडायची, तरी त्या खुश होत्या. लाकडी जिना डुगडुगत होता तरी खुश होत्या. एकच एवढीशी खोली होती तरी त्या खुश होत्या. त्या पदवीधर होत्या तरी नोकरी करण्याची आस नव्हती. लग्नानंतर वर्षभरात मुलगा झाला, त्या खुश झाल्या. त्यानंतर 5 वर्षांनी दुसरी मुलगी, त्या अधिकच खुश झाल्या. नवऱ्याला यथाक्रम ज्येष्ठत्वाची बढती मिळून थोडासा पगारही वाढला. एवढी खुशी त्यांना कितीतरी दिवस पुरली. हो, चाल धोक्याची झाल्याची सूचना म्युन्सिपाल्टीकडून मिळाली तेव्हा त्यांची खुशी किंचित कमी झाली. पण
पण लवकरच माखनलालकडे. आता यजमानांच्या प्रत्येक पत्रात एक उल्लेख याविषयी असतोच. माखनलालकडे जाऊन आलो. तो बिनपावतीचे 10,000 नाकारतोच आहे. म्हणजे 20,000 वसूल करण्यासाठी 10,000वर पाणी सोडायला हवं. त्यापेक्षा त्याच्याकडून ब्लॉक मिळण्याचीच वाट बघूया. तोवर हालापेष्टा सोसून आणि काटकसर करून कर्जाचे हप्ते फेडणे चालूच आहे. आपण सामान्य माणसं. बाईंच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटत आले आहेत आणि त्यांचं हृदय दुःख, संताप, वंचना अशा भावनांच्या दाटीने गदगदून गेलं आहे. बाईंच्या डोळ्यांतून पाणी गळणार नाही. संसार सोडून इतक्या दूर नोकरीसाठी येतानाच नाही का त्यांनी मन घट्ट केलेलं. बाई ऑफिसात आल्या आहेत. अस्वस्थ आहेत. उदासीनतेनं त्यांचं मन व्यापून गेलं आहे. घरच्या आठवणी येत आहेत, मुलांच्या, यजमानांच्या. मुलं आता काय करीत असतील, यजमान काय करीत असतील. ही सकाळची 9ची वेळ म्हणजे धावपळीची, घाईगर्दीची. मुलांचा अभ्यास, त्यांचे डबे, स्वयंपाक, यांची ऑफिसला जाण्याची घाई. सायकलने इतक्या लांब जायचं म्हणजे छाती फुटेपर्यंत सायकल मारायची. त्या विचारांनी बाईंचं मन सैरभैर होऊन गेलं आहे. त्यांना वाटतं आहे आत्ताच्या आत्ता इथून निघावं, घरी जावं, मुलांना पोटाशी कवटाळावं, नवऱ्याच्या आसुसलेल्या मिठीत जावं. नजर खिडकी बाहेर आहे, हरवलेली आणि उदास. कार्यालयाच्या प्रमुख बाईंच्या शेजारी येऊन उभ्या राहिल्या आहेत. बराच वेळ झाला तरी बाईंचं मोठ्या बाईंकडे लक्ष जात नाही. त्या सैरभैर वृत्तीने, उदास हरवलेल्या नजरेने बाहेरच बघत राहत आहेत. कशाचा विचार करताय? घरचा? मोठ्या बाईंचा प्रश्न ऐकून बाई भानावर आल्या आहेत. हो, बाई म्हणाल्या आणि लगेच कामाचे कागद समोर घेऊन आणि हाती पेन्सिल घेऊन म्हणाल्या, आय एम सॉरी, सुरू करतेस आता. राहू दे, राहू दे. पण विचार घरचाच करीत होता ना? नवरा, मुलं? हो. गेले नाही ना 6 महिने. अहो, एसटी भाडी तरी किती वाढलीत. मग जाऊन येता? येऊ का? रजा देता 2 दिवस? 2 दिवस का? हवी तेवढी घ्या. म्हणजे मी नाही समजले. परत कशाला येता? यायला हवं की. नका येऊ. तुमचं कामात लक्ष नाही, सारखे घरचे विचार. तुम्ही होमसिक झाला आहात, होमसिक. मी बघते गेले अनेक दिवस किती कामं पेंडिंग आहेत. सारखा तुम्ही कशाचा तरी विचार करीत असता, सारख्या कशात तरी हरवून गेलेल्या असता. बाई काही बोलल्या नाहीत. मुख्य बाई म्हणाल्या, आणि तुम्ही एकट्या आहात, तुम्हाला घर नाही असं तुम्ही सांगितलं होतं. बाईंनी सावरून घेत म्हटलं, मुले आहेत ना. नुसती मुलं नाही, नवराही आहे. सगळी एकत्र आहेत. तुम्ही घरी जाता म्हणजे रेग्युलर घरी जाता. नोकरीला घेताना मी काय सांगितलं होतं? आम्ही खऱ्या खऱ्या गरजू स्त्रियांना घेतो म्हणून. पण तुम्ही खोटं सांगितलं. तुमचा घटस्फोट झालाय आणि तुम्हाला नोकरीची गरज आहे असं. बाई काही बोलल्या नाहीत. मुख्य बाईच बोलत राहिल्या. म्हणून तुम्हाला घेतलं. आम्ही धंदा म्हणून आमची संस्था चालवत नाही. खऱ्या खुऱ्या गरजू स्त्रियांसाठीच आम्ही संस्था चालवतो. माझ्यापाशी अशा 25 घटस्फोटिता आहेत. किती? ज्यांना जॉबची गरज आहे. मी त्यांच्यापैकी एकीला घेऊ शकते. तुम्ही पण बाई माझी. बाईंनी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. तुम्ही ताबडतोब सोडून जा. जा. खोटेपणा हा मी गंभीर चारित्र्यविषयक गुन्हा मानते. मुख्य बाई निघून गेल्या आहेत. बाई एकट्याच मागं राहिल्या आहेत. ऑफिसच्या खोलीत त्या एकट्याच आहेत. त्यांची दृष्टी जड जड झाली आहे. डोळे ओथंबून आल्यासारखे झालेले दिसत आहेत.
कोणत्याही क्षणी त्या ओक्साबोक्षी रडायला? नाही नाही, नक्कीच नाही. बाई कशाला रडतील? बाईंनी रडावं असं काहीतरी घडलंय का? त्याचाच त्या विचार करताहेत. बाई मुख्य बाईंसमोर येऊन उभ्या राहिल्या. बाई, मी खोटं सांगितलं नाही. खरंच खरंच माझा घटस्फोट. पुढले शब्द बाईंच्या घशातच रुतून बसले. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.